हा मित्रांनो, आज आपण बघणार आहे मोसेचा कालखंड। मोसे आणि अहरोन ह्या दोघांना आणि त्यांच्या माणसांना परमेश्वर एका पर्वतावर तो त्यांना दर्शन देणार होता, कारण की जे माणसं होते त्यांना विश्वास पटणार नाही असं त्या म्हणून परमेश्वर हा सिनाय पर्वतावर मोसेच्या माणसाला आणि मोसेला त्यांना दर्शन देण्यासाठी येत आहे आणि त्यांना 3 दिवस सांगितले होते। 3 दिवसामध्ये तुम्ही एकदम पवित्र राहा, काही करू नका, वस्त्रे चांगल्या अंघोळ बंघोळ आणि आपापली जी स्त्री असते त्यांना स्पर्श करू नका असे परमेश्वरांनी सांगितले होते। तर आपण बघू आता। तर तिसरा दिवस उजळताच मेघगर्जना झाला व विजा चमकू लागल्या। पर्वतावर मेघ झाले व प्रचंड सिंहाचा नांद होऊ लागला। तेव्हा सावनेतली सर्व लोक थरथर कापू लागले। परमेश्वराची वेळ आली आपल्या पर्वतावर येण्याची। तेव्हा विजा चमकल्या आणि मेघ प्रचंड आणि ते माणसे तिकडे होते ते पण घाबरायला लागले। मोसाने लोकांस देवाच्या दर्शनासाठी सावनेतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले। परमेश्वर अग्नीच्या ठायी सिनाय पर्वतावर उतरला म्हणून तो सर्व धूममय झाला। परमेश्वर हा अग्निसारखा मध्ये झाला आणि तो सिनाय पर्वतावर उतरला। भटीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला। रणसिंगाचा शब्द अधिक होत गेला। तेव्हा मोसे बोलू लागला आणि देव आपल्या वाणीचे उत्तर देत गेला। मोसे आणि परमेश्वर मोसेला सांगत होता तसा मोसे जो होता तो वाणी ऐकत होता। परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोसेला सिनाय पर्वताच्या शिखरावर बोलवले। तेव्हा तो वर गेला। परमेश्वर मोसेला म्हणाला, खाली जाऊन लोकांस ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास परमेश्वर आहे तिकडे यावायचे व त्यापैकी बहुतेक मरावायचे। परमेश्वर उतरला होता त्या ठिकाणी परमेश्वर मोसेला सांगत होता की आपली जी माणसे आहेत ते मर्यादा ओलांडून इकडे येऊ देऊ नको, कारण की त्यांनी मर्यादा पार केली तर त्यांचे ते मरण होईल, त्यापैकी बहुतेक मरावायचे। तसेच परमेश्वरासमोर वारंवार याजकांनीही पवित्र व्हावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करील। मोसे परमेश्वर म्हणाला, लोकांना सिनाय पर्वतावर येवणार नाही, कारण तू आम्हास ताकीद दिली, मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल, तो अधिक पवित्र कर। तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू तुझ्यासमोर अहरोनाने वर यावे। याजकांनी लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वर आहे तिकडे येता कामा नये, आले तर त्यास परमेश्वर ताडण करील। मग मोसाने खाली जाऊन लोकांस हे सांगितले। मोसे आणि अहरोनाला हे दोघांना वरती बोलवले होते, बाकीचे ते मोसेचे माणसं होते त्यांना कोणाला नाही बोलवले। देवाने ही सर्व वचने सांगितले, ज्याने तुला मिस्र देशातून दासगृहातून काढले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे। माझ्यासमोर तुला अन्न देव नसावे, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची पूजा करू नको, कारण मी परमेश्वर तुझा देव ईश्वरन देव आहे। जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्या मुलास 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशाच्या हजारो जणांवर मी दया करतो। परमेश्वर सांगत आहे की जे काय मूर्तीला पूजा करू नका, कारण की परमेश्वर सांगत आहे की आकाशातील आणि पृथ्वी खालातील जल हे सगळं परमेश्वराने बनवले आहे। आणि तो सांगत आहे की जो माझ्या विरुद्ध म्हणजे तो जे विरोध करतात त्यांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत ते म्हणजे बरे राहणार नाही, आणि जो त्याच्यावर प्रेम करतो त्यांचा परमेश्वर सांगत आहे की हजारो जणांवर मी दया करतो। तुझा देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाम व्यर्थ घेईल त्याची तो गया करणार नाही। आता
परमेश्वराने मोसाला आणि त्याच्या माणसाला दर्शन देण्यासाठी हा सिनाई पर्वतावर उतरला. त्यावेळी उतरल्यावर परमेश्वर येण्याच्या आधी आकाशातून गर्जना झाल्या, विजा चमकल्या, अग्नी स्तंभक झाला आणि पांढरा धो आला. म्हणून तिकडे जे माणसं होते ते पण घाबरले की काय आहे ते. पण परमेश्वर सांगत होता की कुठल्याही माणसाला स्पर्श करू नको देऊ. आणि परमेश्वराने पहिलेच सांगितले होते की 3 दिवस एकदम पवित्र राहा, वस्त्र आणि आपापल्या स्त्रीला स्पर्श करू नका, 3 दिवस एकदम पवित्र राहा, असं परमेश्वर आज्ञा करत होता मोसाला. आणि मोसा जो आपल्या माणसाला सांगत होता. आणि परमेश्वराने हे पण सांगितलं आहे की 6 दिवस काम करा आणि 7वा दिवस देवाला अर्पण करा. आता ते आपण बघत आहोत. 7 दिवसाचे आठवण ठेवून तो पवित्रपणे पाडा. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा सब्बात आहे. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझा दास, तुझी दासी, तुझे पशु किंवा तुझे वेशीचे अंत असलेले विदेशी यानेही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. परमेश्वर सांगत आहे मोसाला की तुझे कुठले पण असो, पशु असो, मुलगा असो, मुलगी आणि बायको, कुणी पण असो, 6 दिवस काम करा आणि 7वा दिवस आहे तो देवाला द्या, असा परमेश्वर सांगत आहे. म्हणून परमेश्वराने सब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र असा ठरवला. 7वा दिवस होता तो देवाने पवित्र ठरवला. कारण की परमेश्वराने जे काय पृथ्वीवर आहे ते सगळे निर्माण केले 6 दिवसामध्ये. आणि जो 7वा दिवस होता तो परमेश्वर आराम केला. 7व्या दिवशी परमेश्वराने आराम केला. तसा तो मोसेला पण सांगत आहे की 6 दिवस तू तुझे श्रम कर, म्हणजे काम कर, आणि 7वा दिवस येत आहे त्या दिवशी तुम्ही देवाला अर्पण करा किंवा शांती करा. आता पुढे परमेश्वर आहे तो मोसेला आज्ञा देत आहे, ते आता आपण बघणार आहोत. आपला बाप व आपली आई याचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा अभिलाष करू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा अभिलाष करू नको. परमेश्वर सांगत आहे की खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याचं खोटी साक्ष नको देऊ आणि दुसऱ्याच्या घरावर किंवा स्त्रीवर असा लोभ ठेवू नको, असा परमेश्वर मोसाला आज्ञा दिली आहे. मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, करण्याचा शब्द होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे, असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले. ते मोसाला म्हणू लागले, आम्हाशी तूच बोल आणि आम्ही ऐकू. देव आम्हाशी न बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. कारण की जे बाकीचे माणसं होते ते परमेश्वराला घाबरत होते, कारण की परमेश्वरासमोर विजा चमकत होत्या आणि अग्नीचा स्तंभ होत होता. म्हणून ते माणसे घाबरत होते. म्हणून ते माणसं म्हणत होते की मोसा तू देवाशी बोल आणि तू आम्हाशी बोल, कारण की ते सांगत होते की आम्ही मरू. मोसाने लोक सांगितले, भिवू नका, कारण परीक्षा करावी आणि त्याचे भय तुमच्या डोळ्यापुढे राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. मोसा सांगत आहे की त्याचे भय तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, कारण की तुम्ही हे बघणार तर पाप करणार नाही, असा मोसा सांगत आहे. लोक दूर उभे राहिले, पण देव निबड अंधकारात होता, तिकडे मोसे गेला. तेव्हा परमेश्वर मोसाला म्हणाला, तू इस्रायल लोकांस असे सांग की मी तुम्हासी आकाशातून भाषण केले ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. परमेश्वर सांगत होता की तुमच्याशी मी बोललो म्हणून ते तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे. आणि परमेश्वर सांगत होता की तुम्ही दुसरा देव करू नका.